डॉक्टर मुखर्जींच्या कार्याचं मूल्यांकन करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीमध्ये एक रेडिओलॉजिस्ट, एक न्यूरोलॉजिस्ट, एक स्त्रीरोगतज्ञ आणि एक फिजिओलॉजिस्ट यांचा समावेश होता. यापैकी एकाही सदस्याचा IVF संशोधनाशी अजिबात संबंध नव्हता. या समितीने डॉक्टर मुखर्जी यांच्या कामाची सत्यता नाकारली. डॉक्टर मुखर्जींच्या कामाचा तपशील सायंटिफिक पेपरमध्ये प्रकाशित न केल्यामुळे त्यांची अविरत थट्टा केली गेली. पश्चिम बंगाल सरकारकडून सामाजिक बहिष्कार आणि अपमानाचा सामना त्यांना करावा लागला. अगदी केंद्र सरकारने त्यांना कोणत्याही सायंटिफिक कॉन्फरन्स आणि मीटिंगसाठी देशाबाहेर जाण्यास मनाई केली. सतत होणारा अपमान सहन न झाल्यामुळे अखेर 19 जून 1981 रोजी त्यांनी कलकत्ता येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मुखर्जींच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी भारतातील पुनरुत्पादक जीवशास्त्रज्ञ TC आनंद कुमार यांनी टेस्ट ट्यूब बेबीबद्दल एक वैज्ञानिक दस्तावेज प्रकाशित केला. 6 ऑगस्ट 1986 ला मुंबईमध्ये डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अधिकृत टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा यांचा जन्म झाला आणि डॉक्टर आनंद कुमार यांना अधिकृतपणे शास्त्रज्ञ म्हणून श्रेय देण्यात आलं की त्यांनीच भारतात पहिली टेस्ट ट्यूब बेबी तयार केली. पण डॉक्टर आनंद यांनी डॉक्टर मुखर्जी यांच्या स्वतःच्या नोट्स आणि शोधनिबंध तपासले असता त्यांना आढळलं की डॉक्टर मुखर्जी हेच बरोबर आहेत आणि तेच भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे जनक देखील आहेत.